नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी या विषयासाठी स्वमत, अभिव्यक्ती, आकलन कृती याबद्दलचे तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दलचे मेसेजही तुमचे मी वाचलेले आहेत आणि त्यामुळेच मी सौ मनीषा रवींद्र पाटील SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग आज तुमच्यासाठी आकलन कृती, स्वमत कृती किंवा अभिव्यक्ती ह्या कृती कशा सोडवायच्या याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, बदलत्या शैक्षणिक प्रवाहामुळे पूर्वीची प्रश्नपत्रिका जाऊन आता सध्या कृतीपत्रिका आपल्या समोर आली आहे. जेव्हा प्रश्नपत्रिका होती तेव्हा एखादा पाठ्यांश शिकवल्यानंतर विद्यार्थी त्या पाठ्यांशाचे वाचन करायचे, काही विद्यार्थी त्याचं पाठांतर करायचे आणि स्मरण करून त्या प्रश्नांची उत्तरे लिहित होते. पण आता मात्र जेव्हापासून कृतीपत्रिका आली तेव्हा मात्र विद्यार्थ्यांच्या समजण्याला, त्यांच्या आकलनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवली जात होती तेव्हा प्रामुख्याने पाठांतर आणि स्मरण या दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. पण आता मात्र जेव्हा तुम्हाला कृतीपत्रिका सोडवायची आहे तेव्हा तुम्हाला त्या एखाद्या पाठ्यांशाचं किती आकलन झालं यासाठी तुमच्या काही क्षमतांचा कस लागतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचं अवांतर वाचन, तुमची लेखन पद्धती ज्याला आपण लेखन कौशल्य असं म्हणतो, तुमची निरीक्षण क्षमता, चिकित्सक वृत्ती ह्या सगळ्यांचा प्रत्यय तुम्ही जी काही स्वमत, आकलन कृती किंवा अभिव्यक्ती लिहिता तेव्हा पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला येत असतो. आणि म्हणूनच तुमच्या ह्या क्षमतांचा कस लागून तुम्हाला गुणदान केले जाते, तुमच्या त्या कृतीपत्रिकेचे मूल्यमापन केले जाते. आणि मग हे गुणदान करत असताना तुम्हाला ते कशा पद्धतीनं केलं जातं आणि मग ह्या कृती तुम्ही कशा सोडवायच्या याबाबतच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. ह्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत ती म्हणजे आकलन कृती. आता आकलन कृती कोणकोणत्या घटकांवर असते तर गद्य, पद्य आणि साहित्य प्रकार. हे 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी आहे, पण 12वीच्या पुस्तकातील उदाहरण घेऊन मी आज तुम्हाला सांगणार आहे. मग या आकलन कृती ज्या असतात त्या आकलन कृती सोडवताना तुम्हाला सूचना दिलेल्या असतात. काही विद्यार्थी त्या सूचनांचं पालन न करता त्या आकलन कृती सोडवतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही आकलन कृती सोडवणार असाल त्यावेळी त्यातल्या सूचना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसारच कृती केली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही आकृत्या असतात. त्या आकृत्यांचा जसाचा तसा वापर तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये केला पाहिजे. आकृत्या काढताना खूप वेळा विद्यार्थी पेन्सिलचा वापर करतात. मग तो पेन असतो तो बाजूला ठेवावा लागतो, पेन्सिल घ्यावी लागते, पेन्सिलने आकृती करून काढून पुन्हा ती पेन्सिल ठेवावी लागते, त्याच्यात वेळ जातो. त्याच्यापेक्षा मी एक चांगला सल्ला देईन की ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या तुमच्या हातातल्या पेननीच काढल्या तरी चालतील, त्यामुळे कुठलाही फरक पडत नाही. फक्त ती आकृती कशी दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला ती काढावी लागेल. त्याचबरोबरीने जेव्हा आकलन कृती सोडवता त्यावेळी त्यामध्ये तुमच्या व्याकरणाच्या चुका किंवा शुद्ध लेखनाच्या चुका असता कामा नयेत, कारण गुणदान करताना ते काटेकोरपणे पाहिले जाते. आता उदाहरण द्यायचं झाले तर अगदी मी तिन्ही भागांचे देईन, गद्य, पद्य आणि साहित्य प्रकार, ज्याच्यामध्ये आपण कथा हा साहित्य प्रकार पाहतो. तर वेगवस्ता या पाठात आपण आकलन कृती असेल आणि अधोगती म्हणजे असा प्रश्न असेल आणि त्या अधोगती म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला 2 चौकोन दिले जातील, तुम्हाला त्याची 2 उत्तरं लिहायची आहेत. काही विद्यार्थी काय करतील, अधोगती म्हणजे त्याच्या पुढे 1 आणि 2 असे क्रमांक टाकतील आणि उत्तर लिहितील, तर ते चालणार नाही. जर त्या सूचनेत तुम्हाला चौकोन दिला असेल तर तुम्हाला तो चौकोनच काढावा लागेल. आणि मग अधोगती म्हणजे दिशाहीन गती किंवा दिशाविहीन गती असे, म्हणजे ते 2 पर्याय जे आहेत ते 2 पर्याय तुम्हाला त्या 2 चौकोनांमध्ये लिहावे लागतील. किंवा बाण काढून 2 असे तिरक्या रेषा काढून अशा पद्धतीने नाही, तर ज्या सूचना दिलेल्या आहेत, ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यानुसारच तुम्हाला ती आकलन कृती सोडवावी लागेल. आता रोज मातीत ही कविता आहे कल्पना दुधाळे यांची, तर त्याच्यामध्ये एखादी आकलन कृती कवितेत
स्त्री करत असलेल्या कामांची नावे सांगा. आणि खाली जर तुम्हाला एक बाण टाकून, आडवी रेष टाकून खाली पुन्हा त्याला 4 बाण दिलेले असतील तर तुम्हाला तशीच ती आकृती काढावी लागेल. तिथं मग चौकोनाचा वापर करता कामा नये. आणि मग कांदे लावते, झेंडू तोडते किंवा ऊस लावते, पाणी शेणते, अशा ज्या 4 कृती आहेत म्हणजे त्याची जी उत्तर आहेत ती उत्तरं तसेच बाण काढून तुम्हाला ती म्हणजे तिथे लिहावी लागतील. किंवा कथेचे घटक पुन्हा तसंच आडवी रेष असेल आणि 4 रेषा देऊन त्यांना बाण असतील तर कथेचे घटक मग कथाबीज असेल, कथानक असेल, पात्रपरिचय असेल, नाट्यमयता किंवा संघर्ष असेल तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजे ज्या काही सूचना आकलन कृतीसाठी दिलेल्या आहेत त्या आकलन कृतीच्या सूचनांचं तंतोतंत पालन तुमच्याकडून झालं पाहिजे. तरच गुणदान करणारी व्यक्ती तुम्हाला योग्य गुणदान करतील. अन्यथा ते ज्या चुका आहेत त्या चुकांमुळे आपले तिथे गुण जे आहेत ते जाऊ शकतात. त्यानंतर असतात त्या व्याकरणाच्या कृती. व्याकरणाच्या कृती तुम्ही योग्य सोडवल्या, कारण व्याकरणाच्या कृतीमध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात आणि योग्य पर्यायाचं आपल्याला त्याच्यात निवड करायची असते. त्यामुळे व्याकरणाचे गुण हे तुम्हाला मिळतीलच अशी माझी अपेक्षा आहे. पण व्याकरणाच्या कृती सोडवत असताना तुम्हाला जे काही व्याकरणाच्या कृती दिल्या असतील त्या तुमच्या माहिती वजा जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर आधारित असतील. आणि मग त्याच्यामध्ये वाक्यप्रकार असतील, वाक्य रूपांतर असेल, समास असेल, प्रयोग असेल, अलंकार असतील, वाक्प्रचार असतील तर त्याच्यावर तुम्हाला 2-2 त्या आकलन कृती दिल्या जातील. जेव्हा तुम्हाला त्या कृती दिल्या असतील तर त्यातला योग्य पर्याय निवडून त्यांनी ज्या आकृतीत दिलेला आहे त्या आकृतीतच तुम्हाला तो बसवावा लागेल. आता कशा चुका होतात त्याचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. वाक्प्रचार दिलेला असतो आणि त्या वाक्प्रचाराचा तुम्हाला अर्थ खालील पर्यायातून निवडून द्यायचा असतो. पण काही विद्यार्थी त्या वाक्प्रचाराचा अर्थ वाक्यात उपयोग करून आपल्या स्वतःचं मत तिथं देतात आणि तेव्हा ते चुकीचं होतं. तुम्हाला सांगितलेलं असतं की हा एक वाक्प्रचार आहे आणि त्या वाक्प्रचाराचं तुम्हाला खालील त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहायचं असतं. त्यावेळी तुम्हाला प्रश्न लिहिण्याची गरज नसते. म्हणजे तो वाक्प्रचार जो प्रश्नाचा आहे तो तुम्ही लिहू नका, पण त्या प्रश्नाचा क्रमांक घालून त्याच्यासमोर त्याचा जो पर्याय आहे, योग्य पर्याय आहे तो तुम्ही निवडावा लागतो आणि लिहावा लागतो. पण ह्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी तो उत्तर जो आहे ते उत्तर न लिहिता पुन्हा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो अर्थ वाक्यात उपयोग, त्याच्यासाठी एक स्वतंत्र वाक्य तयार करतात आणि ते लिहितात. त्यावेळी तुमचे गुण निघून जातात, कमी पडतात. आणि त्यामुळे सूचनांचं पालन करणं काटेकोर गरजेचं आहे. व्याकरणाच्या कृतींमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं शुद्ध लेखन. तुम्हाला ज्या पद्धतीने तिथं सूचना केलेल्या आहेत, जसं शब्द दिलेले आहेत, जशी वाक्य दिलेली आहेत ती जशीच्या तशी तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. आणि त्यामुळे शुद्ध लेखनाचे नियम आणि व्याकरणाचे नियम हे तुम्ही काटेकोरपणे पाळणं हे अनिवार्य आहे, ती गरज आहे. आणि त्यामुळं त्याच्यावर तुम्ही कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आणि हे करत असताना तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत, ज्या आकलन कृती आहेत त्या तुम्ही योग्य पद्धतीने सोडवल्या पाहिजेत. आता आपण येऊया स्वमत आणि अभिव्यक्तीकडे. आता स्वमत आणि अभिव्यक्ती, आता खरं तर अभिव्यक्ती आणि स्वमत जे आहे त्याच्यामध्ये तुमचे विचार असतील, तुमच्या स्वतःच्या भावना असतील, तुमचे काही अनुभव असतील, म्हणजे तुमच्या संवेदना असतील, तुमची मतं असतील, ह्या सगळ्या तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे, तुमच्या स्वतःच्या विचारातून मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्ती लिहायची असते त्यावेळी ह्या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. तुमची वैचारिक क्षमता कशी आहे, तुमची मत प्रकट करण्याची क्षमता कशी आहे हे तिथं पाहिलं जातं. पण स्वमत लिहिणं म्हणजे वाटेल त्यांनी वाटेल तसं लिहिणं नव्हे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वमतच लिहायचंय, अभिव्यक्तीच लिहायची आहे, मग माझ्या मनाला येईल तसं लिहीन, तर ते चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचं अवांतर वाचन किती आहे. म्हणजे तुमचं अभ्यासक्रमाचं क्रमिक पुस्तक सोडून तुम्ही इतर काय वाचता, कथा वाचता, कादंबरी वाचता, आत्मचरित्र वाचता, रोजचं वर्तमानपत्र वाचता, कविता संग्रह, हे सगळं अवांतर वाचन. तुमची निरीक्षण शक्ती किती आहे, तुम्हाला जे जे काही तुमच्या नजरेसमोर येतं ते किती तुम्ही म्हणजे आत्मसात करता, एखाद्या गोष्टीची चिकित्सक वृत्ती तुमची किती आहे, चिरफाड कशी करता तुम्ही, वादविवाद घालता येतो आपल्याला,
पण तो कोणत्या पद्धतीने, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतात. आणि म्हणून स्वमत आणि अभिव्यक्ती आपण जेव्हा लिहितो त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला त्या क्षमतांचा वापर तिथे करता येतो. या कृती प्रामुख्याने पाठावर आधारित असतात. हा पाठ तुम्हाला तिथे जो दिला जातो त्या पाठाचा एक पाठ्यांश जो आहे तो पाठ्यांश तुम्हाला दिला जातो. आणि त्या पाठ्यांशावर किंवा त्या एकंदरीत संपूर्ण पाठावर त्या कृती ज्या आहेत त्या कृती तुम्हाला लिहायच्या असतात. मग जेव्हा आपण त्या पाठावर कृती लिहितो किंवा स्वमत अभिव्यक्ती कृती लिहितो तेव्हा एकंदरीत तो पाठ, त्या पाठातला विचार, त्या पाठातून कोणता संदेश जातो, नेमकं त्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे. जे वेगवस्था हा पाठ असेल तर त्या वेगाला आपण वश गेल्यानंतर काय काय घडू शकतं आणि अतिवेग किती घातक आहे हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर तुम्ही रेशीमबंद सारखा पाठ घेतला तर प्रसन्न सकाळ, त्या फुलांचा, पक्ष्यांचा, निसर्गाचा पठाण सरांनी जो एक छानसा रेशीमबंद बांधलेला आहे ते आपल्याला समजतं. ह्या सगळ्या पाठातून तुम्हाला नेमकं काय समजलं हे तुमच्याकडून व्यक्त होणं याला स्वमत किंवा अभिव्यक्ती असं म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. ही कृती जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुम्हाला पाठ्यांशाच्या किंवा तो पाठ जो आहे त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्या पाठातून कोणता विचार व्यक्त होतो किंवा लेखकाला, त्या लेखिकेला त्या पाठातून नेमकं काय सांगायचं आहे हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि जेव्हा तो संदर्भ तुमच्या लक्षात येतो तेव्हा तुम्ही त्यावर अपेक्षित असं स्वमत तयार करू शकता. पण हे स्वमत प्रत्येक वेळी सकारात्मक असेल असं नाही. कधी कधी त्याची नकारात्मक बाजू सुद्धा तुम्हाला मांडता येते. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना तुम्ही होकारार्थी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंच पाहिजे असं तुमच्यावर बंधन नाही आहे. त्यासाठी तुम्ही नकारात्मक, म्हणजे दंतकथा हा पाठ आहे त्याच्यावर अभिव्यक्ती तुम्हाला विचारली की दंतकथा एकतर हा विनोदी अंगाने, दातदुखी ही भयानकच आहे, पण त्या दातदुखीमुळे काय काय होऊ शकतं हे त्या पाठामध्ये दंतदुखीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मग त्यात म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, कोट्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या अंगाने लेखकाने त्याचा विचार केलेला आहे. मग हा पाठ तुम्हाला आवडेलच असं नाही, प्रत्येकाला तो पाठ आवडेल असं नाही आहे. काही जणांना तो आवडणारही नाही आहे, काहींना वाटेल काय आहे असं. जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळी अभिव्यक्ती असेल की दंतकथा हा पाठ आवडण्याची आणि न आवडण्याची कारणं. मग आवडण्याची कारणं तुम्ही द्यालच, पण काही न आवडण्याची कारणं असतील ती तुम्ही दिलीत आणि ती योग्य असतील तर त्याला गुणदान द्यावंच लागतं. आणि त्यामुळं तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू स्वमत अभिव्यक्तीमध्ये मांडू शकता. गुणदान करताना प्रामुख्याने शब्द मर्यादेचं भान असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगते की 4 मार्काची स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती असेल तर काही वेळा आपल्याला ते इतका प्रश्न आवडलेला असतो, त्याची आपण तयारी केलेली असते किंवा तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतात तो अगदी फुलणारा असेल तर त्याचं उत्तर 2 पानं लिहून चालणार नाही. म्हणजे आपल्याला येतं म्हणून कितीही लिहायचं आणि येत नसेल तर 4 मार्कांसाठी आपण 4च ओळी लिहायचं हे चालणार नाही. आणि त्यामुळं शब्दमध्ये मर्यादेनुसार गुणदान केलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर स्वमत लिहिताना फक्त पाठ किंवा पाठ्यांशाच्या आधारे लिहू नये, तर त्याला आपल्याला पूर्ण गुणदान दिलं जाणार नाही. म्हणजे वेगवस्था ह्या पाठावर तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला, एखादी कृती विचारली तर त्या पाठातलीच उत्तरं, पाठातलीच वाक्य, पाठाचाच आशय तुम्हाला तिथं देता येणार नाही तर त्याला पूर्ण गुण मिळणार नाहीत. तर त्यासाठी त्या पाठाचा भावार्थ, पाठाचा आशय हा विचार तुमच्या मनामध्ये काय काय निर्माण करतात, तुमच्या मनामध्ये कोणते विचार निर्माण करतात, तुम्हाला त्याचं किती आकलन होतं आणि त्या स्वतःच्या विचारातून तुम्ही किती मांडता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या स्वतःचे विचार जे आहेत, तुमचे स्वतःचे शब्द सामर्थ्य जे आहे, तुम्हाला माहीत असणाऱ्या म्हणी असतील, तुम्हाला माहीत असणारे वाक्प्रचार असतील, याचा वापर करून मग ती अभिव्यक्ती तुम्ही कशी लिहिता हे इथं पाहिलं जातं. त्यामुळे जसंच्या तसं, कारण मी सुरुवातीलाच सांगितलं जेव्हा प्रश्नपत्रिका होत्या तेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर ते पूर्वी विद्यार्थी पाठच करत होते आणि जसं पाठ केले तसं त्याचं स्मरण करायचं आणि पुन्हा मग उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. आता असं होत नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा प्रश्नपत्रिका तपासत होतो आम्ही तेव्हा
खूप वेळा एका प्रश्नाची उत्तरं सारखीच असू शकत होती. इथं मात्र प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असणार आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला तो पाठ वेगळ्या पद्धतीने समजेल आणि त्याची उत्तरं सुद्धा वेगळी असतील. म्हणजे एकाच लाईनमध्ये जर तुम्ही बसलेला असाल तर प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरं वेगळी असणार आहे. ह्याला कारणच आहे की तुमच्या क्षमता तुम्ही तिथं वापरणार आहात आणि त्यामुळे तुमचे जे तुम्ही विचार मांडणार आहेत ते अगदी प्रभावीपणे मांडले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं गुणदान केलं जातं किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथे ते गुणदान मिळू शकतं. त्यानंतर आहे पद्य घटकांवर म्हणजे कवितांवर आपल्याला जेव्हा स्वमत किंवा अभिव्यक्ती, रसग्रहण, काव्य सौंदर्य ह्या कृती सोडवायच्या असतात तेव्हा फक्त कविताचा वाच्यार्थ जो आहे तो तुम्हाला समजला आणि तुम्ही कृती लिहिली तरीही चालणार नाही, त्यालाही तुम्हाला गुणदान केलं जाणार नाही. तर जेव्हा तुम्ही ती कविता वाचता त्यावेळी त्या कवितेतील जे विचार आहेत त्या विचारांचा तुम्ही वर्तमानाशी कशी सांगड घालता, मेळ घालता हे पाहिलं जातं. रोज मातीत ही कविता आहे. म्हणजे एखाद्या शेतकरी स्त्रीचं मातीतलं जगणं आणि मातीत हुरूप होऊन जाणं हे त्या कवितेत सांगितलेलं आहे. किंवा समुद्र कोंडून पडल्यासारखी कविता असेल तर ह्या कविता ज्या आहेत ह्या कविता जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळी तुमच्या मनामध्ये अनेक अशी प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. मग ती शेतकरी स्त्री, तिचं जगणं, सध्याचं म्हणजे सध्याच्या ज्या काही महिलांचं संपूर्ण जगणं आहे ते जगणं, समुद्र कोंडून पडलाय म्हणजे समुद्र कुठेतरी कोंडून पडलेला नाहीये, त्याचं अस्तित्व आज काय आहे. मग तुम्हाला पर्यावरण, निसर्ग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समोर येतील आणि मग ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थाबरोबर त्याचं म्हणजे काव्य सौंदर्य जे आहे ते काव्य सौंदर्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि मग त्यातून तुम्हाला ती अभिव्यक्ती काव्य सौंदर्य जे आहे ते काव्य सौंदर्य तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. रसग्रहणाच्या बाबतीत ही असंच आहे. जेव्हा तुम्ही रसग्रहण कराल एखाद्या कवितेचं तेव्हा तुम्हाला काय समजलं, कारण खूप वेळा काही कविता ज्या असतात त्या कविता म्हणजे समोर एका वेगळ्या धाटणीने येतात आणि त्याचा आशय वेगळा असतो आणि तुमचं आकलन तिसरंच होतं, पण तुम्हाला त्याला त्या रसग्रहण करत असताना त्या कवितेला पूर्ण वाचली पाहिजे. आता पाठातली म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमातलीच कविता असणार आहे. पूर्वी रसग्रहणाला अपठित असायची पण आता ती पठितच असणार आहे. पण ती पठित असेल तर तुम्ही त्याच्यावर तुमचं जे मत आहे ते मत तुमच्या शब्दांमध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा ते काव्य सौंदर्य रसग्रहण कराल तर तुमच्या शब्दांचा वापर त्याच्यामध्ये करावा ही अपेक्षित आहे. पुढचा भाग जो आहे तो उपयोजित लेखनाचा. याच्यामध्ये खरं तर जेव्हा उपयोजित लेखन हे तुमच्या भविष्यासाठी फार उपयोगाचं आहे, कारण करिअर म्हणून उपयोजित लेखनाकडे बघा असं मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते. आणि कमी पैशात, कमी श्रमात पण तुमच्या क्षमतांचा वापर करून तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी देणारं हे एक क्षेत्र आहे वेगवेगळी. त्याच्यामध्ये मुलाखत आहे, माहितीपत्रक तयार करणं असेल किंवा अहवाल लेखन आहे, वृत्तलेखन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या एका नजरेनं त्याच्याकडे बघायला शिका. म्हणजे फक्त गुणांसाठी बघू नका तर त्याच्यातून तुम्हाला भविष्य घडवायचं आहे ह्याच्यासाठी बघा. आणि म्हणून तुमच्या ज्या काही तुमची जी सृजनशीलता आहे किंवा चिकित्सक वृत्ती आहे ती इथं तुम्हाला उपयोगी पडेल. खरं तर उपयोजित मराठी हे उपयोजन आणि कौशल्य ह्या दोन गोष्टींवर आधारित असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्या कृती विचारल्या जातील त्याच्यामध्ये मुलाखतीची प्रश्नावली तयार करा. असं जर असेल तर तुम्हाला त्याच्याखाली विषय दिले जातील. मग एखाद्या भाजीवालीची मुलाखत घ्यायची आहे तर जेव्हा तुम्ही भाजीवालीची मुलाखत घेणार तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एखादी भाजीवाली असणं गरजेचं आहे. म्हणजे तिचं तुम्हाला निरीक्षण केलेलं असणं गरजेचं आहे. तिच्याकडे असणाऱ्या भाज्या, भाज्यांचे दर, तिचं संपूर्ण जगणं, कधी त्या भाज्या कमी मिळत असतील, नाहीच मिळत असतील तर तेव्हा ती काय करते, ती ह्या कशी काय ओढली गेली इकडे. म्हणजे अशी एक भाजीवाली तुमच्या नजरेसमोर म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती आली, तुमची विचारशक्ती आली. एखाद्या वृक्षप्रेमीची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे, मग वृक्षप्रेमी आज काळाची गरज झाली, मग हे सगळे त्याचे व्याप सांभाळून तो वृक्षप्रेमी असेल तर तो इकडे कसा वळला, तुम्हाला का त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या तुमच्या चिकित्सा वृत्तीतून तुमच्या त्या कौशल्यातून तुम्हाला निर्माण होतील. माहितीपत्रकाचा नमुना तयार करायचा आहे, एखाद्या वस्तूचं, एखाद्या कार्यक्रमाचं तुम्हाला माहितीपत्रक तयार करायचं आहे. पुस्तकात तुमच्यामध्ये हुरडा पार्टी दिलेली आहे तर हे करत असताना तुम्हाला तुमची भाषाशैली जी आहे ती वापरणं गरजेचं आहे. त्याला आकर्षक
पणा आणण्यासाठी ज्या गोष्टी लागतील तर त्या गरजेच्या आहेत. मग इथं सुद्धा तुमची कौशल्य जे आहे ते कौशल्यपणाला लागतं. एखाद्या विषयावर अहवाल लेखन करायचं आहे, जे तुमचं स्नेहसंमेलन झालं, शिक्षक दिन झाला कॉलेजमधला, तर त्याचं अहवाल लेखन करायचं आहे. मग ते अहवाल लेखन कसं करायचं, त्याची सुरुवात, त्याचा मध्य, त्याचा समारोप, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं. मग त्यावेळी तुम्हाला तो कार्यक्रम पूर्ण आठवला पाहिजे. मग स्नेहसंमेलनाची सुरुवात कशी झाली, त्याचा मध्य कसा झाला, समारोप कसा झाला, शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली, ह्या गोष्टी तुम्हाला निरीक्षणातूनच साध्य होतील. आणि त्यामुळे तुमची निरीक्षण शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. वर्तमानपत्रातील वृत्तलेखाची तुम्हाला वैशिष्ट्य सांगायची आहेत, तर तुम्हाला त्यासाठी ते उपयोजित मराठीचा अभ्यास सुद्धा करता आला पाहिजे. आणि त्यामुळे स्वमत आणि अभिव्यक्ती लिहिताना प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या क्षमतांचा वापर करून ती किती लिहायची 4 गुणांसाठी, कारण काही विद्यार्थ्यांचं असं मत होतं की किती टप्प्यात लिहायची, तर त्याचे टप्पे करायची गरजच नाही आहे. पण तुमच्या विचाराला नुसार म्हणजे पाठ्यांशातला संदर्भ घेऊनच पण तुम्ही कसे व्यक्त होता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी त्याच्यात एक हे सांगितलं होता की किती गुण आहेत, 2 गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी आहे, हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. 4 गुणांसाठी असेल तर पूर्ण पानभर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे असं मी म्हणते. पण त्यातल्या त्यात तुम्ही जे काही लिहिलं हेही तपासलं जातं. त्यामुळे म्हणजे किती गुणांची आहे हे बघून तुम्ही ते लिहा. किती टप्पे करायचे वगैरे ह्याचा ह्यामध्ये वेळ तुम्ही घालवू नका. त्यामुळे तो जो घटक आहे त्या घटकानुसार तुमच्या मतं जी आहेत, तुमचे विचार जे आहेत ते विचार तुम्ही प्रभावीपणे मांडा. सकारात्मक मांडा, नकारात्मक मांडा. पण जेव्हा तुम्ही नकारात्मक मांडाल त्यावेळी त्याचं उदाहरण द्या, त्याची स्पष्टीकरण करा. तुम्ही मला का वाटतं तो पाठ मला नाही आवडला दंतकथा हा, हे तुम्हाला वाटतं ना, तर त्याची कारणं काय काय आहेत त्याची ती कारणं तुम्ही स्पष्ट करा. म्हणजे तिथं तुम्ही जर स्पष्टीकरण दिलं तर ते चिकित्सकपणे त्यांनाही पाहता येईल. त्यामुळे ह्या सर्व कृती ज्या आहेत त्या कृती करताना तुमचं सुयोग्य नियोजन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो जे अभिव्यक्ती तुम्ही देणार आहात ती अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून मग तुम्हाला ती अभिव्यक्ती तुम्हाला सादर करता येते. त्याचबरोबर जेव्हा ही स्वमत आणि अभिव्यक्ती दिली जाते तेव्हा तुमची भाषाशैली कशी आहे हेही पाहिलं जातं. त्याला स्वतंत्र गुण असतात आणि तुमचं प्रभावी लेखन हे तिथं ग्राह्य मानलं जातं. आणि त्यामुळे भाषाशैली आणि प्रभावी लेखन असेल तर तुम्हाला चांगले गुण स्वमत आणि अभिव्यक्तीसाठी मिळू शकतात. तेव्हा आकलनाच्या कृती असतील, व्याकरणाच्या कृती असतील, उपयोजित मराठी असेल तर त्याच्या ज्या आकलन कृती आहेत त्या आकलन कृती सोडवताना त्याच्या सूचना पाळणं सगळ्यात महत्त्वाचं, आकृत्या काढणं सर्वात महत्त्वाचं. त्याचबरोबर जे काही तुमचे शुद्ध लेखनाचे किंवा व्याकरणाचे नियम आहेत ते तंतोतंत पाळणं हे आकलन कृतीसाठी महत्त्वाचं आहे. आणि स्वमत कृती लिहिताना तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमची मतं हे जे सगळं काय आहे हे स्वमतामध्ये येणं आणि त्यातून तुमच्या भाषाशैलीत ते व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि मग तसं जर तुम्ही व्यक्त झालात तर चांगले गुण मराठी सारख्या विषयामध्ये तुम्हाला मिळू शकतात आणि ते मिळतील असे मला वाटते. त्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.